पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या विरोधात पत्नी आत्महत्या प्रकरणामध्ये वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मुंबईमधील वरळीमध्ये हे जोडपं राहत होतं। काल संध्याकाळी राहत्या घरी त्यांची पत्नी तिने आत्महत्या केलेली आहे। अवघ्या 10 महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता। आत्महत्या केलेली नववधू केईएम रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होती। तिच्या आत्महत्येमुळे तिचे आई-वडील आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय। आपल्या डॉक्टर मुलीचा पती अनंत गर्जे याचे दुसऱ्या तरुणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणामध्ये आधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता, मात्र गौरीच्या माहेरच्या कुटुंबियांनी आक्रमक झाल्यानंतर अखेर पतीविरोधात वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। तिच्या आई वडिलांना ती सांगत होती टॉर्चर करते म्हणून, पण ते म्हणले आपल्या मुलीचा संसार आहे, काय करायचं म्हणून ते लक्ष नव्हतं घालत। पण त्यांनी रात्री फोन केला की डायरेक्ट वडिलाला, नंतर कट केला। नंतर आईला सांगितलं की तिने गळफास घेतला आणि माझ्यासमोर बॉडी पडलेली आहे, तो हॉस्पिटलला घेऊन गेला। हॉस्पिटलला घेऊन गेला ठीक आहे, पण हॉस्पिटलमध्ये थांबायचं त्यांनी। हॉस्पिटलमधून पसार झाला, कुठं गेला, पोलीस स्टेशनला आला काय, पोलीस स्टेशनला पण नाही। तो त्यांनी नातेवाईकासमोर यायचं काम होतं ना, पोलीस स्टेशनला यायचं, तिच्या गौरीच्या आईवडिला काय यायचं, बोलायचं, नातेवाईकाला बोलायचं। असं झालं, मी पण हे झालं, मला पण किती गाती, का पळून गेला, का आला नाही, त्याला कोण काय करणार होतं। लोकांना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे। मला पुढे काय बोलावं सुचत नाहीये, पण ती एवढी स्ट्रॉंग मुलगी होती, तिने आत्महत्या केली असं वाटत नसेल। हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये। मला दुःख हे का होतंय की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे। ते तरी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। पंकजा मुंडे यांच्या पत्नीने आत्महत्या केलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशी मागणी केली तुमच्याकडे। बघा, अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही। मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलतात।